महिलांच्या नावे 4, 6, 8, 10, 12 ही काही वाहनं आहेत। अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे। त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत। 8 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवा असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाते। त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबाकडील सदस्यांकडे 4 चाकी वाहनं आहेत अशांची पडताळणी होणार आहे। त्यामुळे पुढील टप्प्यांवरती कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे। दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावावरती आहे अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आलेली आहे। त्याची पडताळणी 8 दिवसात होऊन शासनाला अहवाल गेल्यावर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहनं आहेत हे स्पष्ट होणार आहे। ती नावं योजनेतून वगळली जाणार आहेत। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत। निवडणुका संपलेल्या आहेत। बहिणींनी मतं दिलेली आहेत। 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत। पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती राज्य सरकारने नवीन निकष लावल्यामुळे राज्यातील लाखो बहिणींवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे। या योजनेवरती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजना बंद झालेली नाहीये, यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केली नाहीये। जे जुने नियम होते तेच नियम आहेत असं वक्तव्य दादा भुसेंनी केलेलं आहे। या योजनेबाबत काही लोकांकडून चूक झाली असंही त्यांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही। जे जुने नियम होते तेच नियम आहेत। त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली तर त्या काळामध्ये जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतंय की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत। त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही। तर लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आलेली आहे। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होते। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडकी बहीण लाभार्थी होते। या संख्येमध्ये जानेवारी महिन्यात घट झालेली आहे। जानेवारीमध्ये हा आकडा 2,41,00,000 वरती जाऊन पोहोचलेला आहे। छाननीमध्ये अनेकांचे अर्ज हे बाद ठरत आहेत। तर इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून 8 महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत। परंतु या 8 अर्जांपैकी 4 अर्ज हे पुरुषांनी भरलेले असल्याचं समोर आलेलं आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते देखील उचललेले आहेत। योजनेच्या सुरुवातीच्या काळात महिलांचे फोटो अर्जावरती लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले गेले असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता पडताळणी सुरू झाल्यानंतर पुरुषांनी आपले अर्ज मागे घेतले असावेत। या 4ही पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेश मगर यांनी दिलेली आहे। आपल्याकडे 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत योजना बंद करण्यासंदर्भात। त्यामध्ये 4 महिलांचे अर्ज आहेत आणि 4 पुरुषांनी आपली योजना रद्द करण्यात यावी असे अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर ते 4 पुरुष जे आहेत ते औंढा तालुक्यातील आहेत। हे जे 4 पुरुष आहेत त्यांनी जे अर्ज भरण्यात आलेले होते तर त्यांच्यावर पुढचे आता त्यांना पत्र देऊन तसे शासन जे काय हप्ते जमा झालेले आहेत 6 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत तर ते परत करण्याबाबत ते आपण पत्रव्यवहार त्यांना करत आहोत। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। मात्र योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं पुढे आलेलं आहे। या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। आता
मुंबईतील 22,000 महिलांना लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईत लाडक्या बहिणींची छाननी सुरू आहे. यामध्ये छाननी दरम्यान 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. यापैकी काही महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, तर काही महिला स्वतः नोकरी करत असल्याने त्यांना वगळण्यात आल्याची माहिती समोर येते. खरं तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारने काही निकष निश्चित केलेले होते, मात्र या महिलांनी हे निकष न पाळता अर्ज केलेले होते. मात्र आता अशा महिलांवरती कारवाई सुरू झालेली आहे. या महिलांकडून पैसे परत घेतले जाण्याची शक्यता आहे. इकडे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. नोकर भरती प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. नागपूरच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणी 7 दिवसात अहवाल सादर करण्याबाबत आदेश नमूद करण्यात आलेला आहे. CDR रिपोर्ट आणि त्याचबरोबर सायबरच्या माध्यमातून ITI कंपनी जी नोकर भरती घेतली आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये जे संचालक मंडळ एक माजी संचालक आहे ज्यांनी राजीनामा देऊन नोकर भरतीचा पूर्ण पदभार आपल्या हातामध्ये घेतला होता, त्याच्या मोबाईलची CDR रिपोर्ट ची चौकशी झाली पाहिजे. आणि सायबरच्या माध्यमातून जर या सगळ्या याची जर चौकशी झाली तर नक्कीच यामध्ये मोठा गोडबंगाड झाला आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती होती की SITच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे.